झालेली आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये आता दाखल झालेला असून चांगला पाऊस आता राज्यात होणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। ज्या भागात पाऊस झालेला नसेल त्या भागात देखील मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे। पुढचे 3 दिवस पाऊस राज्यात वाढतच जाणार आहे, त्यामुळे बहुतांश भाग पाऊस आता घेऊन टाकेल। काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे। शाळा या बंद करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे खूप भयानक परिस्थिती काही ठिकाणी आता निर्माण झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। मात्र आता पुढचे 2 तास राज्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार असून पुढच्या 2 तासात मध्यम ते काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। नेमक्या कोणत्या भागात मुसळधार अतिमुसळधार पाऊस राहील सर्व काय आपण तालुक्यांचा अंदाज जिल्ह्यांचा अंदाज बघणार आहोत। त्यासाठी फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा व तुम्हाला पुढच्या 2 तासाचाच अंदाज नाही तर पुढच्या 5 ते 6 दिवसाचा देखील अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। तर चला पाहूयात। तर बघू शकता आता अतिमुसळधार पावसाची पोषक वारे जे आहेत ते आता राज्याकडेच पाहायला मिळत आहेत। येत्या 2 तासात मुसळधार पावसाचा हाय अलर्ट आता काही जिल्ह्यासाठी आहे। सतर्क राहावे, कारण आता काही भागामध्ये काळे ढग हे पळू लागलेले आहेत। मोठ्या प्रमाणात काळ्या ढगांचं आगमन होत चाललेलं आहे। मात्र हेच काळे ढग आता तीव्र स्वरूपात आता होणार असून मध्यम ते मुसळधार पाऊस, खूप मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हे राज्यामध्ये आता देणार आहेत। याचा मोठा प्रभाव आता राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। सध्याचा विचार करता उदगीर या ठिकाणी या ढगांचं लवकरच आगमन होणार असून काही भागात सध्या पाऊस सुरू आहे। मात्र येत्या 2 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। अहमदपूर, उदगीर, देगलूरच्या भागामध्ये जोरच्या आसपासच्या भागात पावसाची शक्यता आहे। तीव्र पावसाचा अंदाज येत्या 2 तासात राहील, हा अंदाज लक्षात घ्यावा। केज तालुका, पेठ, लातूरच्या या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन लवकरच होत आहे। तीव्र मुसळधार पावसाच्या सरी देखील काही भागात होणार आहे। केज तालुक्यातील पूर्ण गावांमध्ये चांगला पाऊस झालेला, एकही गाव असं सुटलं नाही की त्या भागात पाऊस झालेला नाहीये। मात्र पुढच्या काही तासात देखील महत्त्वाचा असून आता पुढच्या काही तासात पावसाचा जोर वाढणार आहे। मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे। तर चला अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पावसाची शक्यता थोडी वाढण्याचा अंदाज आहे, त्या जिल्ह्यांची आपण माहिती बघूयात। आता जर बघायला गेलं तर येत्या 2 तासात केज तालुक्यात पावसाचं आगमन होणार आहे, हे नक्कीच आहे। बीड जिल्ह्यामध्ये बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे। बीड, केज तालुका, परळी या भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची व्याप्ती बघायला मिळणार आहे। तीव्र पाऊस होईल, बहुतांश भागात जोरदार व्याप्तीसह पाऊस बरसणार आहे। तसेच इकडे अहमदपूरचा भाग असेल, अहमदपूर, उदगीरचे भाग असतील, या भागात देखील पावसाचा अंदाज आहे। देगलूरच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस राहील। जळकोट, रेणवाचा देगलूरचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते काही भागासाठी मुसळधार पावसाची व्याप्ती बघायला मिळणार आहे। तीव्र पावसाचा अंदाज आहे। तसेच इकडे उत्तरेकडील नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढच्या काही तासात राहणार आहे। तसंच इकडे नांदेड जिल्हा असेल, पूर्णा तालुका असेल, या भागात चांगला पाऊस राहणार आहे। पेठ, उमरीचे काही भाग असतील, भैंसा, धर्मादाबाद, निर्मलचे, भोकरचे भाग आहेत, कंधारच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन लवकरच होणार असून चांगला पाऊस होणार आहे। नांदेड जिल्ह्यातील पेठ, उमरी, भैंसा, धर्मादाबादच्या काही भागात पाऊस सुरू आहे। हा पाऊस लवकरच उत्तर साईडकडे देखील हा व्यापून टाकणार आहे। बहुतांश भाग पाऊस हा व्यापून टाकणार असून मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे। रात्रीला पावसाचे एक मोठं संकट बघायला मिळणार आहे। रात्री उशिरापर्यंत काही जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस राहील, नदी नाले वाहतील, अशा प्रकारचा पाऊस अचानकपणे हा राज्यामध्ये येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं देखील खूप गरजेचं राहील, कारण पावसाचा जोर खूप तीव्र प्रमाणात वाढण्याचा एक अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे, आता पुढील जिल्ह्यांची, तालुक्यांची नावे आपण बघूयात। तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगत चला। तर या ठिकाणी बघू शकता आता केज तालुका, बार्शी, करमाळा, इंदापूर, तुळजापूर पर्यंत पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। केज तालुक्यातील उत्तर साईडला लवकरच पावसाची शक्यता हे आपल्याला बघायला मिळणार असून मध्यम स्वरूपाचा पाऊस हा 100% आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच इकडे जामखेडचा भाग असेल, या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे। जामखेड, करमाळा या ठिकाणी देखील पावसाची व्याप्ती आहे। मात्र थोडासा उशीर होऊ शकतो, मागे पुढे होऊ शकतं, मात्र पाऊस याही ठिकाणी नक्की दाखल होणार आहे। 100% पावसाची हजेरी या ठिकाणी लागणार आहे। तसंच इकडे श्रीरामपूर, अहिल्यादेवीनगर, पैठण, सेलूचे भाग असतील, या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागात देखील बघायला मिळणारच आहे। लोणारमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे। लोणार, वाशिम, हिंगोली, पुसद, उमरखेडच्या बहुतांश भागाकरिता चांगल्या व्याप्तीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर येत्या 2 तासात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहील। तो जालना, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोडच्या काही भागामध्ये, जालन्याच्या उत्तर साईडला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस लवकर हजेरी लावणार आहे। देऊळगाव राजाच्या काही भागामध्ये जो धबधीचा भाग आहे
मध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। फुलंब्रीच्या भागात देखील या भागात विरमगाव मध्यम ते मुसळधार पाऊस सध्या सुरू झालेला आहे। पुढच्या 2 तासामध्ये तीव्र अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला 100% बघायला मिळणार आहे। अशा प्रकारचं वातावरण राहील असं आपल्याला चित्र दिसून येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। मध्यम ते जोरदार असं मुसळधार पावसाळी वातावरण हे राज्याच्या दिशेने आपल्याला दिसून येत आहे। तर आता येत्या 2 तासात राज्यातील काही भागात हाय अलर्ट असेल। यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते देखील आपण बघूयात। नंतर पुढच्या 4 दिवसाचा अंदाज आपण बघणार आहोत। या ठिकाणी बघा आता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस ज्या ठिकाणी आधी पडला नव्हता त्या ठिकाणी सुरू आहे। पाचोरा, पारोळा आणि धुळेचा भाग असेल या ठिकाणी खूप शेतकऱ्यांना मोठी प्रतीक्षा होती। या ठिकाणी चांगला पाऊस सुरू झालेला आहे। मालेगाव, साक्री, मनमाड उत्तर साईडला देखील चांगला पाऊस आता बघायला मिळत आहे। मध्यम ते काही भागात जोरदार व्याप्तीसह पाऊस बरसण्याचा एक महत्त्वाकांक्षी अंदाज आपल्याला आता दिसून येत आहे। आजपासून चांगली सुरुवात ही पावसाची बहुतांश भागामध्ये पाहायला मिळत आहे। पावसाचं प्रमाण हे अजून वाढतच जाणार आहे। त्यामुळे कोणीही काळजी करण्याचं कारण नाहीये आणि कसली चिंता करण्याचं देखील कारण आपल्याला बघायला मिळणार नाहीये। हा एक सर्वात महत्त्वाचा अंदाज आपल्याला बघायला मिळतोय। चांगलं पावसाळी वातावरण देखील बघायला मिळतंय असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। सर्वात मोठी ही पावसासंदर्भातील बातमी आता समोर येत आहे। तसेच येत्या 2 तासामध्ये तीव्र स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। पाचोरामध्ये पाचोऱ्याच्या बहुतांश भागामध्ये चांगली पावसाची हजेरी लागेल। पाचोरा सिल्लोडचे भाग असेल मध्यम ते काही भागासाठी मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। कन्नडच्या भागाकडे लवकरच हा पाऊस सरकणार असून शेतकऱ्यांची चिंता ही दूर नक्की होणार आहे। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बहुतांश भागामध्ये पाहायला मिळू शकते। तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर पैठणचे भाग असतील पैठणच्या भागात देखील जोरदार पावसाचं आगमन होणार आहे। पैठणच्या बहुतांश भागामध्ये चांगल्या व्याप्तीसह पाऊस बरसण्याचा एक अंदाज आपल्याला बघायला मिळतोय। मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळते। येत्या 2 तासामध्ये पावसाचा याही ठिकाणी हाय अलर्ट राहणार आहे। परळी तालुक्यात पावसाचं आगमन झालेलं आहे। परळीतील काही भागात आता पावसाने हळूहळू सुरुवात केलेली आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी सुरू झालेला आहे। लवकरच आता जोरदार पावसाची व्याप्ती वाढणार असून मध्यम ते जोरदार पाऊस होईल। काही ठिकाणी अक्षरशः नदी नाल्यांमधील जे बंधारे असतात ते बंधारे भरण्याचा देखील अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता पुढील जिल्हे आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर मध्यम ते जोरदार पाऊस येणार आहे। अहमदपूरला पाऊस सुरू झालेला आहे। बर्दापूरला लवकरच पावसाचं आगमन होणार असून बर्दापूरच्या बहुतांश भागात बऱ्यापैकी ठिकाणी पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे। येथे 2 तासामध्ये चांगला पाऊस बघायला मिळेल। पुढचे काही तास खूप महत्त्वाचे राज्यासाठी ठरणार आहेत। मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे राज्याच्या दिशेने आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहे। तसंच इकडं मॉडेलच्या नुसार बघू शकता सेलू, परतूर, जिंतूर, हिंगोलीच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। अंबड तालुक्यामध्ये पावसाचा अंदाज आहे। जालन्याला पावसाचा अंदाज आहे। बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे। लोणार, मेहकर, वाशिमचे भाग असतील देऊळगाव राजाच्या भागात देखील पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून मध्यम ते काही भागासाठी जोरदार अशा स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील। त्यामुळे शेतकऱ्यांनो काळजी करू नका, चिंता करू नका। बऱ्याच भागात जे काही ठिकाणी पावसाने सोडलेला असेल त्या भागातील शेतकऱ्यांना एकदम चांगल्या प्रकारचा दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये। या पावसाच्या प्रमाणामध्ये वाढच होत जाणार आहे। रात्रीला देखील जोरदार असं पावसाळी क्षेत्र हे राज्यावर आपल्याला बघायला मिळणार आहे अशा प्रकारचा अंदाज आहे। तसंच इकडे विचार जर केला तर अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुका, परळी केज तालुका, अहमदपूर तालुका मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे। पुढच्या काही तासात रात्रीला मुसळधार पाऊस या ठिकाणी हजेरी लावणार आहे। हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा। मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते। सेलू तालुक्यात देखील आपल्याला पैठणच्या भागात देखील नांदेडमध्ये देखील आता मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी खूप चांगला पाऊस होणार आहे। जामखेड तालुक्याचा देखील पूर्णपणे यामध्ये समावेश बघायला मिळू शकतो। जामखेड तालुक्यात देखील मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाळी क्षेत्र 100% निर्माण होणार असून चांगला पाऊस बघायला मिळणार आहे। हे पावसाळी वातावरण नंतर कोणकोणत्या भागाकडे सरकत आहे आता त्यांची नावे आपण बघूयात। तर या मॉडेलच्या नुसार बघू शकता खूप तीव्र मुसळधार स्वरूपाचं हे पावसाळी वातावरण सक्रिय होणार आहे। यामध्ये हा कोणता सर्वात आधी भाग वापरण्यास सुरुवात करणार आहे यामध्ये जर विचार केला तर अहिल्यादेवी नगर पासून याची निर्मिती होणार आहे। तीव्र स्वरूपाचा पाऊस श्रीरामपूरला आधी सुरुवात होणार आहे। जामखेड, बीड, पैठणच्या भागात आष्टीचे काय भाग असतील यानंतर हे क्षेत्र पुढे सरकणार असून याचं आगमन होणार आहे। जामखेडच्या पुढच्या काही भागामध्ये माजलगाव, परळी, अहमदपूर, सेलूचे भाग असतील या भागामध्ये गेवराई, माजलगावला चांगली हजेरी लावू शकतात। चौसाळ्याला पाऊस आहे। कळंबपर्यंत जोरदार पावसाचं आगमन राहू शकतं। तसंच इकडे
नंतर हे क्षेत्र रात्री 12 वाजेच्या दरम्यान केज तालुक्यातील उत्तर साईडला मुसळधार पाऊस देणार आहे, बीडला देणार आहे, माजलगाव, गेवराई दक्षिण, पैठण दक्षिण भागात मुसळधार पाऊस देण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. नंतर 3 वाजता सकाळच्या सुमारास देखील याची तीव्रता ही मराठवाड्यावर राहणार असून मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाची व्याप्ती निर्माण होण्याचा अंदाज आहे. नंतर हे देगलूरकडे आता जाण्याची शक्यता आहे, देगलूरच्या भागात जाईल. त्यानंतर नवीन क्षेत्र लगेच उद्या सकाळच्या टायमिंगला मराठवाड्यावर तयार होणार असून मराठवाड्यावर पावसाची मोठी कृपा म्हटलं तरी काही हरकत नाही. तीव्र अति मुसळधार पावसाचं क्षेत्र हे मराठवाड्यामध्ये निर्माण होणार असून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हा उद्या देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. तर पुढच्या 2 तासात एक मोठा हाय अलर्ट राज्यासाठी आहे, हा अंदाज लक्षात घ्यावा. मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये अजून चला त्यांची नावे आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता येत्या 2 तासाचा हाय अलर्ट तसेच सकाळच्या दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट बघायला मिळणारच आहे. मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता देखील पाहायला मिळणार आहे. नांदेड, धाराशिव, हिंगोली, बुलढाणा, वाशिम मध्यम ते मुसळधार पाऊस राहील. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया पूर्ण विदर्भात आता येत्या 2 तासात व रात्री व नंतर सकाळच्या दरम्यान देखील अति मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण निर्माण होणार असून जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याचा एक अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, वातावरणातील काही बदल झाले तर लवकर अंदाज आपण देतच असतो. तसेच नाशिक जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या भागामध्ये, अकोला, जळगावच्या भागामध्ये, नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचं आपल्याला वातावरण बघायला मिळणार आहे. हा अंदाज लक्षात घ्यावा. मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता याही ठिकाणी आहे. तसेच इकडे परभणीच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. सेलू, मानवतचे भाग असतील, पाथरी, गंगाखेड, पूर्णा भाग असेल, पुसद असेल, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पाऊस या 2 दिवसात होऊन जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याचं कारण नाहीये, कसलीही चिंता करण्याचं कारण नाहीये. जोरदार असं पावसाळी वातावरण हे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.